महाराष्ट्र पब्लिक सकाळ झाली आहे. आपण निघालो ऑर्डर घेऊन. हॉटेलचा माल असं तुम्हाला तर माहितीच आहे. निघालो मग टेम्पो घेऊन जाताना बघतो तर नुसतं पाणी साठलं, जायला रस्ता पण नव्हता, ट्रॅफिक पण खूप जाम होतं. या स्कूलमुळं खूपच जास्त गर्दी होती, तरी पण आज नशिबाने गर्दी नव्हती. तर मग जाता जाता पाऊस पण चालू झाला होता. मग इथं आपण ऑर्डरचा माल देऊन परत रिटर्न निघालो होतो. मग सेकंड लोकेशनला चाललो होतो. खूप ट्रॅफिक जाम होतं, खूप खूप म्हणजे 1 तासाच्या वर तर ट्रॅफिकमध्येच गेला. काम होतं 5 मिनटाचं, ट्रॅफिकलाच तासभर गेला. हे बघा तुम्ही बघतायच, जिथं फक्त सिंगल लाईन लागू शकते तिथं 3-3 लाईन लागलेल्या आहेत. तिथं जात असताना रस्ता आहे का रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नव्हतं. मग त्यांच्या इथून आपण निघालो. येताना पण सेम कंडिशन, ट्रॅफिकच्या नुसतं लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. आजचा व्लॉग अर्धा मला तर वाटलं ट्रॅफिकमध्येच जाणार आहे, पण तसं झालं नाही. तिथून पुढं आपण आलो बाणेरला मेट्रोचं काम बघता बघता आपलं चाललो होतं हळूहळू. मस्त गाणी लावली होती, गाणी ऐकत ऐकत चाललो होतो. आपल्या मेडबंड रोडला आलो, तिथं पण ट्रॅफिक जॅम. तिथनं मग युटर्न मारला, मधल्या गल्ली बोळ्यातनं आपण आलो शॉपवरती. शॉपवर आलो, होम डिलिव्हरीची ऑर्डर होती ती घेऊन आपण निघालो. त्या काकांच्या हातात आपण भाजी डिलिव्हर केली, हँडओव्हर करून टाकली. तिथनं मग आपण आलो कॉफी प्यायला आल्यानंतर ना हा आपला जोडीदार एक नंबर कॉफी बनवतो. मग आलो शॉपवर पप्पा चालले होते घरी गेल्यानंतर मग मम्मी आली थोड्या वेळाने. मग आपला ड्युटीचा टाईम संपला, आपण आलो घरी. तर घरी आलो मी झोपलो. संध्याकाळी डायरेक्टली 8:15 वाजले होते. आवरून वगैरे तयार झालो, टी व्ही बंद केला, गाडीची चावी घेतली आणि लाईट बंद करून डायरेक्ट घराच्या बाहेर निघालो. तर शॉप वगैरे आवरून आलो. शॉप आवरून झाल्यानंतर मग खूप वैतागलो होतो, झोप झाली नव्हती, तरी दुपारी झोपलो होतो. जेवण वगैरे केलं ना. आता व्लॉगचंच सांगत होतो. स्टे ट्यून गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग.